अंगारकी संकष्टी चतुर्थी महात्म्य. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंचवदना, दावी तव सुताच्या आनना, पाहताच पुरती मन कामना, भवबंधना तोडीतसे. अंगी चर्चित सिंदूर, जो का कृपेचा सागर, भक्तजनांचे माहेर, जो का साचार दीनबंधू. मूषकवाहनी बैसुनी, हस्ती त्रिशूळादी धारण, करीत विघ्नांचे छेदन, चरणी वंदन तयांच्या. जो क सद्गुरु चैतन्य घन, देऊन ज्ञानाचे दर्पण, प्रकाशले आत्मज्ञान, केले समाधान जीवीचे. तयांचे क न धरावे चरण, कैसी न यावी आठवण, जगन्नाथ भरला परिपूर्ण, हरिले भान जगदाचे. तया चरणी माझे मस्तक, तो का त्रैलोक्याचा नायक, तेथे तो एक मी एक, पूज्य पूजक भाव असे. जो यादव कुळी जन्मोनी स्पष्ट, गोकुळवासी जनांचे कष्ट, हरोनी केले संतुष्ट, संहारले दुष्ट कंसादी. जेने केले कलिया मर्दन, शुद्ध केले यमुना जीवन, तया कृष्णाचरणी माझे नमन. लागले ध्यान मनोभा, तया कृष्णाचे करिता स्मरण, काळ जाय मनी दडपून, दया क्षमा शांती येऊन, पावती समाधान जे ठाई. तैसे उदकावरी तरंग, पाहता पाहता पावे भग्न, तैसा विघ्नांचा प्रसंग, निर्विघ्न सांग करीतसे. जैसे सागराची लहरी येत जात एकसरी, तैसे संकटे नाना परी, येता निवारी गजवदन. तया गणपतीचे व्रत देख, आधी तिथी निर्णय ऐक, जो का होय सुखदायक, चालती सकळीक जया रीती. श्रावण कृष्ण माझारी, तृतीययुक्त चतुर्थी अवधारी, चंद्रव्यापिनी असेल जरी, तरी व्रतावे करावे. दोन्ही दिवस चंद्रव्यापिनी तिथी, असून पूर्वदिनी करती, मातृविंदा तयास म्हणती, आहे शास्त्र मत ऐसेची. दुसऱ्या दिनी पंचमीयुक्त चंद्रव्यापिनी चतुर्थ होत, तरी ते न करावे निश्चित, ऐसे शास्त्रात सांगितले. तया दिनी काय करावे पटे सांगती स्कंद भावे, जे श्रोते जनी ऐकावे, व्रत आचरावे तया परी. ऋषी अवघे मिळून प्रश्न करती स्कंदा लागून, दारिद्र्य शोक कष्ट नाशन, वैरी जन छळताती. विद्या काही नसे जयासी, पुत्र न होय स्त्रियासी, ऐसा दुःख पिडे जनासी, दूर कैसी होय सांगा. ऐसा ऋषीचा ऐकून प्रश्न स्कंद पावला समाधान, जनकल्याण व्हावया लागून, तयाचे वचन बोलत असे. सुखप्राप्ती व्हावी सकळीका, ऐसा उपाय सांगतो ऐका, संकष्टी व्रते गणनायका, भजता होय निर्विघ्न. यथाविधी तया व्रतासी, आचरिता भक्ती भावेसी, सकळ मनोरथ निश्चयसी, पूर्ण होईल तत्कालिक. हे व्रत पूर्वी श्रीकृष्ण सांगत, संकटापासून व्हाया मुक्त, गांजिले जे का पंडुसुत, तया अद्भुत निवेदिले. पांडवासी द्युती जिंकून, कौरवे धाडले काननी, हे दुःख न साहे म्हणून, सांगे कानी धर्माच्या. धर्म भीम अर्जुन नकुळा, सहदेव द्रौपदी मिळवणी, व्रत चालविले अचळ, तेने तळमळ दूर होय. 12 वर्ष अरण्यास, पुढे 1 वर्ष अज्ञातवास, तेथीस हरावे संकटास, पुन्हा विपिनास न यावे. हा हेतू धरुनी मनी, करिता झाले व्रता लागून, श्रावण वद्य चतुर्थी दिनी आरंभ करून चालविले. तया व्रते करुनी जाण, त्रयोदश शब्द पूर्ण नसोन, पुनरुपी अरण्य सेवन, गजानने जाण दूर केले. ऐसे व्रताचा महिमा जाण, कृष्ण सांगितला कोठून, ते करावे निवेदन, करविणे श्रवण आम्हा आधी. मग ऋषीचा प्रश्न ऐकून स्कंद सांगती तया लागून, पार्वतीस हे रंब आपण, काय करावे सांगत असे. कृतयुगी हिमनग बाळा, टाकून निघाला शिव भोळा, वियोग जन दुःख ज्वाळा, जाळीळ कळी काळा वाटत असे. पार्वती झाली उदास, सोडिला सर्व विलास, दृढ धरले वैराग्यास, लिहिले प्राक्तन काय आहे. पतीने का केला कोप, काय अन्य जन्मीचे पाप, उभे राहिले आपोआप, मज माय बाप कोण धारी. काय मी चुकले पती व्रताधर्म, किंवा काय काढले वर्म, किंवा चुकले स्वधर्म, अवघा अधर्म चालविला. वचनांचा केला अनाधार, ब्राह्मणा छळले निर्धार, घडला होता अनाचार, म्हणून मजवर कोप केला. काय भक्ता लागी छडिले, काय पूजिते विध्वंसले, काय गंगे ते निंदिले,
नंदिसी ताडिले दंडाने. मुखाने नाही रामनाम, अंगी धडाडला काम. ईश्वरी नाही ठेविले प्रेम, म्हणून सुखधाम हरपले. नाही केली देवपूजा, उच्छिदले देवद्विजा. तेने मनोभंग झाला माझा, म्हणून दुःख पावले. काय विधूची केली निंदा, पन्नागासी भोगवली आपदा. चिताभस्म लेपन अंगी सदा, कसले कदा तयासी. स्मशानी असे सदावास, गुंडाळिले व्याघ्रांबरास. जाळून टाकले मदनास, धरिले वैराग्यास म्हणून. श्वशुरागृहासी वास केला, तेव्हा मायबाप बोलला. म्हणून चित्ती क्रोध आला, जाऊन लपला कपाटी. ऐसे वदुनी वारंवार, नेत्री वाही दुःख नीर. अंतरा माझे न टिके धीर, न सुचे व्यवहार करावया. आता सेवावे अरण्य, किंवा करावे देहपतन. किंवा तपालागी जाऊन घालून आसन बसावे. पवन आणि चंदन झोंबे अंगी अग्निसमान. विधू तापवी देहा लागून, चंडकिरण मध्यानीचा. वाटे मजला वैरी वसंत, सुमन सुवास उग्र भासत. कोकिळा स्वर कर्णी झोंबत, कर्कश काकवत दुःख देती. अग्नी माझी होमावा काय, कोठे पाहू पतिराय. काय घडला न कळे अन्याय, काय उपाय करावा. धरणीवर अंग टाकी, कोण युक्ती सांगेल सखी. कैशी धुंडू चतुर्दश लोकी, हंसती न की मज लागे. ऐसी वियोग योग करून, पोळली अंतकरणी जाण. वैराग्य संपन्न तया लागून, गेली कानन सेवावया. वल्लके करुणी धारण, माता जटा गुंडाळून. कुंकुम मळवट भरून, घालून आसन बैसली. काही दिवस वायू भक्षण, काही दिवस फळे सेवन. काही दिवस पर्णे जाण, सेवन दुर्वांचे. काही दिवस जलपान, काही दिवस कंदमूळ भक्षण. काही दिवस निराहार राहून, काही सेवा करीना. काही काळ ऊर्ध्व बाहू करून, काही दिवस पंचाग्नी साधन. काही दिवस उभे राहून, नाही शयन बहुकाल. ब्रह्मांडी प्राण नेऊन, केले हठयोगाचे साधन. आकर्षण करुणी मन, इंद्रिय दमन बहुकाळ. राजयोग साधनी निमग्न राहे निशिदनी. रामनाम मंत्रे करुणी कालवनी काढिला. अष्टांग योगाच्या साधनी देह झिजवला तपे करुणी. परी प्राणेश्वरा लागुनी दयामणी नयेची. जो भक्तीचा भुकेला भावे, करुणी बांधला गेला. तो हिमन गजे लागी दुखावला, म्हणून झाली खेद चित्ती. आता काय करावा उपाय, कैसा भेटेल पतिराय. चिंता करुणी झिजली काय, झाली तन्मय वृत्ती ती. तपे करून देह तापला, तिन्ही लोकी कंप सुटला. इंद्र मना माझी दचकला, काय वर्तला अनर्थे. ऐसे तीव्र तप स्त्रीने केले, नाही कोठे ऐकिले. शंकर दर्शन नाही दिले, तरी खचिते वाटे ब्रह्मांड. तो पाहिला नारद मुनी, पुस्ती झाली तया लागुनी. पूजन केले स्वस्त मनी, लागली चरणी तयाच्या. इतुकिया माझी देवऋषी, पुस्ता झाला पार्वतीसी. तुझी दशा कागे ऐसी, आलीस वनी काय काजे. शरीर झाले जर्जर, सेविले कानन कठोर. पंचवदनाचा पाडीला विचार, सांगे उत्तर लवलाही. मग बोले शैल्यबाला, मी काही अपराध न केला. परी पतीचा वियोग आला, उपाय मजला सांगे मज. दारिद्र्यासी लाभता चिंतामणी, मग हर्ष न माय गगनी. ऐसे झाले माझे मनी, तुझ नैनी देखताची. बहुकाल सेविले कानन, तप केले अनुदिन. परी मजला स्वामी अजून, भेटून नयन निवनीना. आता यज्ञ काय करू, मज सांगा जी निर्धारो. कोण्या कर्मे परात्परू, होईल साचारू प्राप्त मज. असे बोलता जगत जननी, सुचला विचार एक मनी. म्हणे गणपतीच्या व्रते करुणी, पावेल सदनी शंकर. म्हणे माते ऐसे बोलता देवर्षी, जगत माता म्हणे सांग मजसी. तो बोले मुने, ती ऐसी गजाननासी पूजावे. मग करुणी गणपती स्तवन, आणले मना माझी ध्यान. चतुर्भुज रक्तवर्ण, केले चिंतन तयाचे. विशाल दोंदांची शोभा, स्मरता संकट सरसा उभा. मांड्या कर्दळीचा गाभा, नयन शोभे पद्मावरी. माता शेंदूर शोभत, रत्नजडित मुकुट झळकत. पायी घागरिया वजवत, येत नाचत झडकरी.
मग देऊनी अलिंगन संतोषले तयाचे मन, का माते सेविले कानन संकट कवन पाडिले. काय काजा कवने गंजली देह तुझा, का केलासी धावा माझा सांग हित गुजा मजबाशी. ऐसे ऐकुनी वचनाते सांगे पार्वती तयाते, पतीने त्यागिले माते सेविले विनी नाते तया लागे. बहुत केले तपाचरण न सरे माझे पाप अजून, वियोग दुःखे सरून सुख संपादक न होय. भेटी न होय माझी म्हणून आस केली तुझी, आता प्राणपती होय राजी. ऐसे आजी व्रते सांगे माझे व्रत संपादन करता संकट जाय निरसून, पूर्वी सांगितले तिथीप्रमाण मास पक्ष जान सत्य तोची. तया देणी व्रतारंभ करता भेटेन तुझा सांब, पूजा विधान हे रंभ करी अंबे संतोषे. प्रातकाळी दंत धावन मग करुणी माझे स्मरण, संकल्पे माते प्रार्थून व्रतस्थ जाणीत असावे. आजी चंद्रोदयापर्यंत मी राहुनी उपोषित, पूजन करीन एकचित्त भोजनी रत होईल पुढे. ऐसी प्रार्थना करून अंगासी काळे तीळ लावून, स्नान नित्यनेमी सारून उपोषित राहे जाण मग. मोदक करावे एक विशंती, 5 अर्पावे देवाप्रती, पाचावे वायन ब्राह्मण हाती, सेवी निश्चिती शेष आपण. धातुपाषाण मृत्तिका जाण तयाची प्रतिमा करून, गणपती नामे तयाचे स्थापन करील पावन सकळाते. मग करावे आवाहन, मनी आणूनी करावे स्नान, षोडोपचारे पूजन सांग संपादन करावे. अतवर शीर्षाचे पाठ एक विशंती करावे नीट, अक्षर वाटिक म्हणून स्पष्ट करावा संतुष्ट गजानन. वस्त्र उपवस्त्रादी सकळ, चंदन सिंदूर परिमळ, रुई मादर पुष्पे सकळ दुर्वा कोमळ अर्पाव्या. मज दुर्वांची अतिप्रीती, सहस्रनामे जपावे एकचित्ती, जयाची असेल शुद्ध मती त्याची भक्ती करीयशी. धूप दीप नैवेद्य जान मोदकादी करुनी पक्वान, समर्पून उत्तरा पोषण करुनी अर्पावा तांबूल. मग ठेविली दक्षिणा फळ प्रदक्षिणा मंत्र पुष्प सकळ, चरणी ठेवी शिरकमळ भावे केवळ प्रार्थावे. चंद्रोदय झालियावरी मग विधूची पूजा करी, अर्ध देऊन त्रिवारी प्रार्थना करी विधूची. मग पंचमोचन वायन द्यावे ब्राह्मणा लागून, दक्षिणा तांबूल समर्पून करावे वंदन द्विजाते. करुणी ब्राह्मण संतपर्ण पात्री बसावे आपण, ऐसे सांगून विधान गेला गजानन स्वस्थान. विनायके सांगितले मातेसी, कृष्ण विदित केले पांडवासी, स्कंदे सांगितली ऋषीश्वरासी, पावती कल्याणासी सकळीक. पार्वती केले व्रतासी, मणी धरून निश्चयासी, करिता पावली पतीसी स्कंद ऋषीस सांगत असे. पाहता नैनी पंचवदन चरणी लागली जाऊन, शिवे गिरिजा उचलून वामांगी बैसवून तोषवली. ऐसे व्रताचे महिमान जाणती पंडुनंदन, स्वयं हिम नगजा आपण पावली समाधान पती संगे. हे व्रत जो कोणी करती, दारिद्र्य शोक तयाचे जाती, केले कष्ट फळ देती, वैरी सोडती वैरभाव. विद्या प्राप्त होईल जाण, पूर्ण होईल मनकामना, निपुत्रिक पावेल संताना, पीडित जना सुख होय. धन्य धान्य वृत्ती अमुप, हरपुनी जाईल पाप ताप, करिता नाम मंत्राचा जप, आपोआप मोक्ष लाधेल. जयाचा शास्त्रावरी विश्वास, तोची होईल निर्दोष, शांती दयेने भरेल मानस, क्षमा हृदयास उपजेल. असो आता हा पाल्लाळ, अंगी असावे भक्तिबळ, कृपा करील गिरिजाबाळ, श्रोती सकळ ऐकवावे. सकळ विघ्न हरण गजानन प्रणामस्तु. संकष्टी चतुर्थी महात्म्य समाप्त.